नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला इथं सेंटरिंग ठोकून आणि स्टील बांधायचं काम पूर्णपणे झालं होतं आणि कव्हरिंग ब्लॉक बी लावायचं काम पूर्ण झालं होतं. आता एकच काम राहिलं, ते म्हणजे M20 कॉन्क्रीट टाकून आणि लेवल करायचे. तर अशा पद्धतीने आम्ही नियोजन कसं केलेलं आहे, तुम्हाला नियोजन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. राहिला एक प्रश्न, आपल्या एका मित्राने मला रात्री फोन करून विचारलं, व माझा स्लॅब ठोकायचं काम चालू करायचं आहे मिस्त्री. मी त्यांना फोनवर बी सांगितलं तुम्ही अशा पद्धतीने तुमचं वाला करा, म्हणजे प्रत्येक रूमची जे कॉन्क्रीट भरायची साईज आहे तो प्रश्न विचारला होता. प्रत्येक रूमला आपण कॉन्क्रीट कोणत्या साईजचं भरलं पाहिजे. तर मी ना माझ्यासाठी खास व्हिडिओ घ्या म्हणजे माझी त्या व्हिडिओच्या द्वारे मला आहे ना 100% कळेल का प्रत्येक रूमची आपण साईज सेंटरिंग ठोकताना कशी घेतली पाहिजे. तर त्याचं वाले की इंडियन आयएस कोड प्रमाणे आपले इंजिनियर करेल का बुवा आपण कशा पद्धतीने प्रत्येक रूमची साईज भरली पाहिजे. तर समजा तुम्हाला जर एखादा रूम 10x10 आहे, तर त्याचं लांबी गुणिले रुंदी करायची आहे आणि त्याला भागिले 25 करायचं आहे. तर जे उत्तर येईल त्याची तुम्ही ते साईजनुसार भराई करायला पाहिजे. म्हणजे भविष्यात तुम्हाला प्रत्येक रूमला अचूक आणि जसं पाहिजे तेवढंच कॉन्क्रीट टाकलं जाईल. म्हणजे जास्त वाढाव बी टाकलं जाणार नाही, जास्त कमी बी टाकलं जाणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रत्येक रूमची साईजनुसार असं करू शकतात आणि योग्य पद्धतीने तुम्ही कॉन्क्रीट टाकू शकता. म्हणजे तुमच्या स्लॅबची दीर्घकाळ आयुष्य बी वाढणार आहे आणि तुमचा खर्च हा योग्य ठिकाणी योग्य लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्लॅबची भराई करायला पाहिजे. म्हणजे भविष्यात तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, तुमचा स्लॅब हा मजबूत होणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वात प्रथम आपल्याला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.